तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। तर इकडे आमच्या इथे कोकणामध्ये ना अराऊंड ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान आवळे भेटतात, रान आवळे जे बाजारात येतात मोठ्या साईजचे। तर तसेच सेम दिसायला सेम असतात, फक्त साईज छोटी असते। तर ते आवळे काढण्यासाठी आम्ही इकडे आमचा जो परा आहे परटवण्याचा, तर त्याच्या बाजूला इकडे आम्ही आलो होतो। तर इकडून सध्या आहे ना, इकडे गावाला रहदारी कमी आहे, लोक जे आहेत ना शेती करणं सोडून दिलं आहे। तर त्याच्यामुळे ज्या वाटा होत्या ना जुन्या, त्या वाटा पूर्ण बंद झाल्या। तर असंच जंगलातून वाटा करत करत आम्ही जे आवळ्याचं झाड आहे तर त्या झाडाच्या दिशेने निघालो होतो। हे बघ इकडनं बांधावर ना उतरायला लागेल। चल पुढं पुढं। ऍक्च्युली ती वाट इकडनं होती, ती बघ त्या बांधाच्या बाहेरून होती वाट। हे काय आहे ना इकडनं। तर जंगलाचा रस्ता जो आहे तो रस्ता क्रॉस करून आम्ही इकडे ओढ्यावरती पोहोचलो होतो। कारण जंगलच्या ज्या वाटा होत्या जुन्या त्या पूर्ण वाटा बंद झाल्या। तर त्याच्यामुळे वाटा करत करत आम्ही फायनली या ओढ्याच्या जो पारा आहे आमचा परटवण्याचा तिथे पोहोचलो होतो। तर खरी जी वाट आहे ना आवळ्याकडे जायला, ते तो ओढा क्रॉस करून पलीकडे जायला लागतं। तर समोर पूर्ण रान झालेलं, जंगल झालेलं। तर त्याच्यामुळे आम्ही ज्या ओढ्याच्या बाजूबाजूनेच वरती जे आहे ना आवळ्याचं झाड आहे तर त्या दिशेने निघालो। तर बेटर आहे की ते जंगलातून ते सगळं गवतातून जाण्यापेक्षा इकडे ओढ्याला पाणी कमी असल्यामुळे ते आम्ही ओढ्याच्या मार्गाने वरती आवळ्याच्या दिशेने निघालो होतो। तर फायनली इकडे ओढा क्रॉस करून जी चांगली वाट आहे ना, तर ते चांगली वाट इकडे आम्हाला भेटली होती। तर तीच वाट पकडून आम्ही पुढे जे आवळ्याचं झाड आहे बरोबर आधी जे आहे ना तर तिकडे लोक राहत होती, तर त्यामुळे त्या बाजूला वाटा होत्या। तर या इकडे जे आहे ना तर काही प्रमाणात शेती केली जाते आत्ता, तर त्याच्यामुळे ॲटलिस्ट एवढी तरी वाट इकडे आहे अजून। तर असेच वाट करत करत आम्ही इकडे आवळ्याच्या दिशेने आम्ही निघालो होतो। तर इकडे आधी आमच्या ही जी तळाची जागा आहे ना, म्हणजे नदीच्या बाजूची जागा आहे, तर तिथे हे एकच आमचं पप्पा काकाचं घर होतं। तर तिकडेच त्या घराच्या बाजूला इकडे आवळ्याचं झाड आहे। हे समोर बघतो ना, ते ह्याला तुडतुड्या बोलतात आमच्याकडे। तर आता त्या अजून कच्च्या आहेत, साधारणतः मार्च महिन्याच्या आसपास ते पिकायला लागतात। तर हेच तर माहिती नाही व्हिडिओमध्ये दिसत असेल की नाही, तर इकडेच समोर जे आहे ना तर तेच आवळ्याचं झाड आहे। तर फायनली आम्ही या जंगलाच्या वाटा करत करत गवत आडवा करत करत आम्ही फायनली आवळ्याच्या जे झाड आहे तर तिथे आम्ही पोचलो होतो। अरे एक तरी भेटल, विचारते असतात दरवर्षी। तर अथक प्रयत्नानंतर पूर्ण जंगलाच्या वाटा कापत कापत आम्ही आवळ्याच्या इथे पोचलो होतो। तर आमच्या एवढ्या एरियामध्ये ना जवळचं म्हणजे हे एकच झाड आहे, बाकीचे जे आवळ्याचं झाड आहेत ती वरती डोंगरात आहे। तर तिकडे आता या जवळच्या इथे यायला एवढा रस्ता कठीण आहे, तर वरती तुम्ही विचार करू शकता किती जंगल झालं असेल। तर इथे ना आम्ही याच्या आधीच आवळं कोणतरी काढून नेले होते, तर तरी पण जी शेंड्याला होती ना
तर ते आवळं आम्ही काढायचा प्रयत्न करत होतो. तर इकडे पित्याला ना इकडे फांदीच्या टोकाला असलेली जे आवळं आहेत ना ते आवळं पित्या काढत होता. तर काठीने फांदी वाकून इकडे ओढून पित्या उड्या वगैरे मारून आवळं जे ते आवळं तोडत होता. दोन आहेत, हळूच वळ नाही तर तो तिकडचा पडेल बघ. आधी चावून बघ गोड लागतं. तर आधी ज्याने आवळं नेलेत ना ते जवळजवळची जी आवळं होती ना तर त्यांनी सगळे काढून नेले होते. आणि जी शेंड्याची जिथे हात पोचत नाही ना तर ती आवळं जे ती बाकी राहिली होती. तर हेच एक आवळ्याचं झाड जवळ असल्यामुळे सर्वजण जे आहे ते या आवळ्यावरचे आवळं घेऊन जातात. तर इकडे हे अशा प्रकारचे आवळे असतात, म्हणजे जे मोठे बाजारात भेटतात ते सेम याच प्रकारचे पण थोडे साईजने मोठे असतात. तर आम्हाला एक 10-15 आवळे भेटले होते. तर ते आवळं घेऊन आम्ही परत घराच्या दिशेने निघालो होतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.